कर्णिक नगर येथील मुख्य रस्ता ड्रेनेज कामाची दुरुस्ती चालू असून मागील 15 दिवसापासून महापालिका व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे लोकांचे अपघात होत आहेत। मागील 10 दिवसापूर्वी या 20 ते 30 फूट खड्ड्यात पडून एकाचा अपघात झाला। त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना काल रात्री अचानक गुत्तीकोंडा नावाच्या व्यक्ती मोटरसायकलसह त्यामध्ये पडून बचावला व 10 फूट पाण्यात कसरत करत करत वर आला व 20 फूट खड्ड्याच्या बाहेर आला, परंतु त्याचे मोबाईल, मोटरसायकल व काही महत्त्वाचे पाकिटमधील साहित्य त्यामध्ये पडले। तरी शासन व ठेकेदाराने यापुढील काळात अजून कोणाचे अपघात होण्यापूर्वी दुरुस्ती करून पूर्ण करावे असे नागरिकांचे म्हणणे आहे। मी वसंत गुत्तीकोंडा काल संध्याकाळी 8 वाजता तिथं माझा अपघात झाला। माझं दैव बलात्कार म्हणून मी वाचलेलं आहे। माझं कमीत कमी एक 50,000चा मोबाईल आणि गाडी बाईक वगैरे त्यात पडलं होतं आणि महापालिकेचे आणि ठेकेदारच्या दुर्लक्षामुळं हे घटना घडलेलं आहे। जर तेच जे आज माती ते साईडला लावलं होतं ते जर कालच असं केलं असतं तर हे दुर्घटना घडलं नसतं आणि माझा जीव वाचला हे एक महत्त्वाचं आहे। आणि याच्या अगोदरसुद्धा एक प्रकरण चालतं, त्यांनी आता हॉस्पिटलमध्ये कोमात आहे। असं होऊ नये म्हणून मी आयुक्तांना एक विनंती करतो आणि ठेकेदाराकडनं ते जे योग्य कारवाई व्हावा आणि माझं नुकसान भरपाई व्हावं म्हणून एवढी विनंती करतो। काल या कर्णीनगरमध्ये महापालिकेच्या दुर्लक्षामुळं 40 फुटी खड्ड्यामध्ये एक माणूस मरता वाचलेला आहे। काल मी माननीय आयुक्तांना तक्रार केली असता रात्री त्याची दखल घेऊन आज महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं आज त्यांच्या वतीनं क्रेन आणून गाडी काढण्यात आलेली आहे। परंतु आमची अशी मागणी आहे की त्या संबंधित जो काय ठेकेदार आहे त्या ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अन्यथा असंच त्यांना त्यांची जे काय असेल त्यांची गाडीची नुकसान झालेली आहे त्याचं नुकसान भरपाई देण्यात यावी। मोबाईल घेतलेला आहे तरी मी ठेकेदाराकडून त्याची पूर्ण गाडी, मोबाईल जे काय त्याला मानसिक त्रास झालेला आहे त्याचं पूर्णतः नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करतो, अन्यथा सोलापूरच्या जनतेच्या आम्ही या ठिकाणी आंदोलन करायचा आम्ही इशारा दिला आहे। ते 19 फूट खड्डा आहे, बरं काम चालू आहे, पाण्यामुळे अडचण येऊ लागली। तिला म्हणजे ह्याच्यामुळं पाण्यामुळेच प्रॉब्लेम आहे, पाणी आणि सगळीकडे पाणी चालूच आहे, पाणी काय कमी होणार। आपण ट्रॅक्टर वगैरे जेटिंग मेटिंग सगळं मशिनरी सगळं वापरलं, काम सुरू होऊन आता आठवडा होत आलाय। पण मागच्या 10 दिवसापूर्वी एक माणूस पडला वगैरे म्हणतात, बरोबर आहे का? पण आज काय प्रॉब्लेम नाही, हे तर खड्डा असल्यामुळे साईडला घसरून पडलं होतं ते। बरं आता होईल, काम चालू आहे। आता काम पूर्ण किती दिवसात होणार आहे? हे मंगळवार पण काम पूर्ण होतं, मंगळवार। अजून काय तुम्हाला अडचणी आहेत का सध्याला इथं? काय नाही, लाईन टाकून हे करून घेतो पूर्ण लाईन। नाही तुम्हाला काम करताना काय अडचणी आहेत का? खाली लाईन सापडत लाईन डीप आहे, बरं त्याच्यामुळे जुनी लाईन आहे, खूप 40 वर्ष जुनी आहे, त्यामुळे आता लक्ष द्यायला वेळ लागला नाही। प्रॉब्लेम पाण्यामुळे आहे, ते ट्रॅक्टर लावलं होतं आम्ही, काढले होते पण अजून सुद्धा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे। आता सोमवारी आहे ना पोकळी सांगितलं पूर्ण लाईनच नवीन टाकून पूर्ण इथून कुठपर्यंत काढणार ते चेंबर, हे चेंबर पूर्ण लाईन टाकून